मी सचिन एकनाथ हिंगे, मोर्डे फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कामाला आहे. मला 3 वाजता फोन आला. मग मी तातडीने घरी आलो. कोणाचा फोन आला? माझ्या मित्राचा फोन आला. काय नाव त्याचं सांगा. रवी जाधव. हा, काय म्हटला? तुमच्या घरी चोरी झालेली आहे. हा, मग घरी आलो मी. घरी आल्यावरती इथे येऊन बघितलं. इथे भगदाडातून आतमध्ये गेलेले चोर होते. ते भगदाडातून फ्रीजवर उतरले, फ्रीजवरून खाली उतरले आणि मग नंतर पलीकडल्या घरात जाऊन आई कुंदा एकनाथ हिंगे. किती वय आईचं? 65 वय. हा, आणखी वहिनी सारिका संदीप हिंगे आणि मिसेस अर्चना सचिन हिंगे. यांच्या गाड्यातलं चोरट्याने ओरबडलं, कानातलं ओरबडलं आणि मारहाण केली आणि मग नंतर ते निघून गेले. किती जण होते? काय 3 जण होते. ते मराठी बोलत होते काय? हा, मराठीत बोलत होते. बर, 3 जण. लहान पोरगा बिरगा होतं? कोण लहान होते आणि एक जरा वयस्कर होता, 40-42 वय. हा, आणि किती ऐवज गेला? काय 1.5-2 तोळे गेले. आणि मारहाण कशाला कोणा केली? मारहाण 3 केली. लाथाबुक्के. कोणा नाव सांगा. आई कुंदा एकनाथ हिंगे. कशाने कुठं मारलं त्यांना? त्यांचा कान तुटलाय ओरबडताना. हा, आणि वहिनी सारिका संदीप हिंगे त्यांना लाथाबुक्क्यांनी. मिसेस अर्चना सचिन हिंगे त्यांना पण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. नंतर मग तुम्ही काय केलं? पोलीस स्टेशनला कळवलं? नंतर पोलीस स्टेशनला कळवलं. पोलीस स्टेशनला आले होते. पाहून गेले का? पाहून गेले. बर, याच्या आधी कोण दिवसभरात कोणी काय पाहून गेलं का? इथं आलं का फेरीवाले? कोणी काय नव्हतं आलं ना? घरात कोण नाही, फक्त महिलाच होत्या? हा, फक्त महिला. बाबा होते, ते पलीकडल्या घरात झोपले होते. त्यांची कडी लावली त्यांनी. असं का? हा, माझं नाव सौ सीमा बुवाजी हिंगे. मी त्यांच्या घरापासून थोडी दूर राहते. मध्ये एक घर आहे. तिथल्या मुलाला यांच्या बारक्या सुनाने सांगितलं फोन करून का मला खूप मारले चोरांनी असं. तर मग तो मुलगा आहे ना, नाव काय मुलाचं? मुलाचं नाव सिद्धेश्वर मंगेश हिंगे. तो दरवाजा उघडायला गेला तर बाहेरून कडी होती. मग त्याने माझ्या मिस्टरांना फोन केला. तर माझ्या मिस्टरांनी फोन घेतला. तर फोनवर बोलता बोलता म्हणजे ते मला नुसतं एवढंच बोलले, अगं अर्चनाला खूप मारले. म्हणजे कुणी मारले ते नाही कळलं. असं कदाचित चोरांनी मारले कळलं असतं तर आम्ही घराच्या बाहेर, ते स्वतः घाबरटे आले नसते, मला पण येऊन नसतं दिलं. तर मग आम्ही पटकन घड्याळाकडे बघितलं तर 2:30 वाजले होते. दरवाजा उघडला आणि मग यायला निघालो इकडे. तर मी डायरेक्ट जे अर्चनाचं जिथं घर आहे ना तिकडच जायचं होतं मला असं. पण मी म्हटलं मध्ये लागणार हे घर आहे, याने बंद का ठेवले असं. तर मी जोरात ओरडले, अरे दरवाजे उघडे ठेवा, रात्रीची वेळ आहे, भीती वाटते असं. तर ते म्हणले आम्हाला कोंडून घेतलंय, आजी दरवाजा उघडा. मग तेव्हा मी त्यांचा दरवाजा उघडला ना बाहेरून, तर सिद्धू आणि त्याचे वडील मंगेश ते इतके जोरात, म्हणजे एखादी गोष्ट नाही का पकडायला आपण धावतो ना, इतके वेगाने धावत इकडे आले त्या अर्चनाला बघण्यासाठी. म्हणजे असं, आणि त्यांच्या मागे मी पण धावत आली. तर इथं जे दोघी सुना आणि सासू आणि हे बाळ होतं, तर ते एकदम जोर जोरात म्हणजे आमचा दरवाजा आम्ही वाजवला ना बाहेरून, त्यांना वाटलं की परत आले. त्याच्यामुळे ते इतके घाबरले. आणि नंतर त्यांना आम्ही सांगितलं का आम्ही हाय, मी सीमा आहे, सिद्धेश्वर आहे असं सांगितल्याच्या नंतर दरवाजा उघडला. तर आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना, ती मोठी सून बारकी सून हे सगळे असे होते ना, त्यांना फार कवळी मारून आम्ही दाबून धरलं तरी त्यांचा तो धडका जात नव्हता. म्हणजे ते एवढे घाबरलेले होते असं म्हणजे. आणि मग त्यांना शांत केलं. मग हळूहळू तिकडं मळ्यात वगैरे कळलं असं. बहुधा चोर कुठून आले असावे? काय चोर म्हणजे आता सकाळी 2 वेळा पोलीस येऊन गेले. आम्ही तोच विचार करीत होते की चोर आले कुठून, परंतु पोलीस 2 वेळा येऊन गेल्याच्या नंतर आम्हाला कळलं हे फ्रीजवर जे पावलांचे ठसे आहेत ते त्यांच्या मोठ्या सुनाने बघितले. आणि तेव्हा आम्ही तो शोध लावला की बाबा इथून चोर आले असावेत. नाहीतर पोलिसांनी दरवाजाला कडी लावून बघितली, जोरजोरात उघडून बघितलं, तर कसं काही ते आत आले. तर ते अशा प्रकारे आत आले इथून ह्या कौलाच्या घरातून. काय नाव आहे तुमचं? कुंदा एकनाथ हिंगे. हिंगे. बर, आता ही चोरी कशी झाली, काय काय झालं थोडं सांगा. चोरी आता ते म्हणजे आतमध्ये आल्याच्या नंतर माहिती झाली. काय पाठीमागचं कुणी कोण आले कुणी आतमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा मी बेडवर झोपलेली. तर पहिल्यांदा गळ्यात हात घातला. तर मग गळ्यात माझं 4 ग्रॅमचं आवाज
तर मग ते त्यांनी घेतल्यानंतर मग झाले ना मी जागी. हा मग पुरीला लागले. नाही मग हे कानाला लागलं कसं तुमच्या? कानाला नंतर मग ते पुरींचं जेव्हा घेतले. पोरींचं काय नाव तुमच्या? सुना का? सुना हा, माझ्या काय नाव? सारिका संदीप सिंग. हा, त्यांचं काय केलं? त्यांचं फक्त गळ्यातले नेले आणि कानातले. हा आणि माझं मग नंतर मी उभे राहिले ना, मग त्यांनी पाहिलं माझ्या कानातले. हा तेव्हा कानातल्या घ्यायला लागले ना, तर मी म्हणलं थांब मी काढून देते. हा तर ही इकडच्या कानातलं काढीत तर त्यांनी इकडच्या कानातलं ओढून ओढून घेतलं. जखम झाली मग? मग काढलं. तुटला का? बर. आणि मला काय म्हणायचं होतं, ते मराठीत बोलत होते का? नाही ते बोललेलं म्हणजे बोललेलं नाही देण्यात आले, कारण आम्ही ना आवाज असा केलाच नाही ना, असं म्हणजे गप्प बसलो ना, मग ते पण नाही बोलले ना असं. पण किती जण होते तरी? 3 जण. 3 जण होते. काय बरमुडा होता काय पॅन्ट शर्ट म्हणजे होते? तो एक आहे ना असा अर्धट व्हायचा होता, दाढी अशी म्हणजे आपण कसं दाढी करून 4-2 दिवस होता, हा हा अशी दाढी बिडी म्हणजे करायला आलेली आणि पिकलेली दाढी. बर. आणि तोंडाला काय बांधलं होतं नाही त्यांनी? तोंडाला काही बांधलं नाही, तो फक्त दांडकं होतं त्याच्या हातात. हातामध्ये दांडकं होतं. आणि असं चॉकलेटी थोडा असा फिक्कट चॉकलेटी कलरचा टी शर्ट हा आणि खाली बरमुडा होता. ते बरमुडा कसला होता तो नाही मी पाहिला, हा. पण बरमुडाच होता. बर. मला काय म्हणायचं होतं, मग ते घेतल्याच्या नंतर त्यांनी विचारलं नाही का अजून काही पैसे किंवा नाही. कपाट काहीच नाही? हा, हा. लगेच निघून गेले का लगेच ते? ते तुम्ही आरडाओरडा केला काही? नाही मग नंतर ते गेल्याच्या नंतर आरडाओरडा केला, तो आरडा नाही कोण ओरडा. कोण म्हणजे आरडाओरडा कोणी केला? कुणी म्हणजे आरडाओरडा ते गेल्याच्या नंतर मग आम्ही तिघी पण लागलो ना, तिघीच होतो ना. हा, बाहेर कुलूप लावलं होतं का त्यांनी? त्यांनी नाही कडी लावून घेतली त्यांनी बाहेरून? जातानी. जातानी. आणि नंतर मग तुम्ही आरडाओरडा केला. कोण आलं पहिले इथं तुम्हाला भेटायला? पहिला म्हणजे बाजूवाली आली, काय नाव त्यांचं? सिद्धू मंगेश शिंदे. हिंगे आले. त्यांनी काय मदत केली? म्हणजे मदत म्हणजे ते असं लागले ना दार वाजवायला, तर मग आम्ही जास्त आरडायला लागलो. आम्हाला वाटलं परत आले ते, परत हा. मागायला. हा मग तो म्हणला म्हणजे पुढच्या आई म्हणतात मला, हा पुढच्या आई मी सिद्धू आहे, पुढच्या आई मी सिद्धू आहे. हा मग ती अजून एक बाजूवाली बाई आली, हा सीमा बोलली. हा ती म्हणजे अहो बाई आम्ही आहे. हा तेव्हा मग मी उघडलं दार. उघडला दार. मग आली ती 2 जण आतमध्ये. मग बरीच सगळीच आली मळ्यातली. मळ्यातले लोक आले तोपर्यंत ते निघून गेले होते. तेव्हा ते निघून. मग आता दागिने कोणाकोणाचं काय काय गेलंय? दागिने फक्त म्हणजे माझे गळ्यातले गळ्यातलं होतं का? मंगळसूत्र होतं? नाही, मग ते म्हणजे असं वाटीच होतं. हा. आणखी? आणि कानातले. हा. आणि नंतर आणि सुनबाई दुसरं काय नाव मोठ्या तिचं? सुनेचं. काय नाव त्यांचं? सारिका संदीप सिंग. हा. त्यांचं काय तिच्या केलं? गळ्यातलं आणि कानातलं. कानातलं आणि अर्चना सचिन हिंगे तिच्या गळ्यातले गेलं. म्हणजे तुम्ही तिन्ही महिला घरी होत्या? महिला घरी. म्हणजे त्यांनी याच्या आधी समजा काल परवा कोणी फेरीवाले नाही, किंवा कोणी कोणी नाही, म्हणजे बंगारवाले किंवा काय असं नाही गावातलं? बंगारवाले नाही कोणी नाही. आता आहे ना 6 महिने झाले माझं ऑपरेशन झालेलं हा पिशवीचं. हा हा. तर तेव्हापासून मी आहे ना फार उमरेच्या बाहेर नाही. बाहेर नाही. मग कुणी आलेलं लक्षात आलेलं नाही म्हणजे असं ठीक आहे. एकंदर मग ही चोरी झाली. तुम्ही एकदम घाबरून गेला सगळ्या? घाबरून गेलो त्यामुळं. आणि ते असं त्या मोठ्या सुनाला मारायला लागले ना, हा. मग मी त्यांना म्हणलं मारू नका काय नका, तुम्हाला जेवढं आमच्याकडून गावल ना तेवढं घेऊन न्या. जा. तेवढं नाही पण आम्हाला मारू नका. घरात कपाट बिपाट असं काय विचार नाही का? काही नाही त्यांनी कपाट फक्त याक उचाकलं, कपड्याचं कपाट होतं तेवढं त्यांनी. त्याच्यातून काय नेलं का? नाही काहीच नाही. फक्त दागिने तुमचे नेले एवढंच केलं? फक्त- मारहाण केली? हा नाही मारा नाही बी एवढी नाही, पण त्या बारक्या सोनाला आहे ना मी 4-5 लाख आणले. मग त्यांनी अशी जखम बिखम नाही केली. फक्त तुम्हाला ते वरबाडतानी हे झालं? वरबाडतानी काम केलं. छोट्या बाळाला पण ते पण छोट्या बाळाचं काय झालं? हा त्या बारक्याच घे. हे बाळ आहे ना, हा हे बाळ इथं होते हा, असं इथं माझ्या. हा तर मग त्याला ते असं वाकून बघून कानातल्याला हात लावित होते. हा त्याच्यात. हा तर ती मोठी सून म्हणली त्याचं ते खोटे हा. ते नका नेऊ माझे माझ्या कानातलं. हा मग तिने ते कानातला हाताने काढून दिलं. दिलं त्यांनी म्हणजे घेऊन गेलं ते. मग गेलं. ते कधी पाहण्यात चेहरा बिरा कधी पाहिला का नाही, तुम्ही? काहीच नाही. नाही. म्हणजे अज्ञात ही समय ते. नाही बघा एकंदर आता गेल्या काही दिवसापासून सगळीकडे चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. मंचरला काल एक घरफोडी झाली. म्हणजे तिथं घरात कोणीच नव्हतं. कुलूप तोडून जवळजवळ 2-2.5 लाख रुपयाचा ऐवज नेला, काही रोकड नेली. आणि त्याच्यानंतर आता आज अवसरी बुद्रुक या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी चोरी झाली तिथंच आपण हे पाहतोय. तर एकंदर आता उन्हाळा आहे सध्या आणि बराच वेळा कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा फिरायच्या निमित्ताने लोक बाहेर जातात आणि त्या निमित्ताने चोर आपलं काम साध्य करतात. बऱ्याच वेळा काय होतंय का घरात आपण महिला असतो किंवा आपल्या बँका आहेत, पतसंस्था आहेत, तिथं दागिने किंवा आपले पैसे ठेवले पाहिजे. घरात ठेवणं हे धोक्याचे. कधी कधी ह्या घटना जीवावर बेततात.
यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. संतोष वळसे पाटील, आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीसाठी मंचर.